फरार आरोपी वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण आलाय। वाल्मिक कराडनं स्वतः शरण येत असल्याचं जाहीर केलं। संबंध नाही, दोषी आढळल्यास मी शिक्षा भोगायला तयार आहे, असं वाल्मिक कराडनं म्हटलं। आत्मसमर्पणानंतर वाल्मिक कराडला अटक करणार असल्याची माहिती सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी दिली। सरपंच देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे। वाल्मिक कराडबाबत दाखवलेल्या न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालं। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचा निर्णय अजित पवारांचा आहे, असं सुरेश धस म्हणाले। फडणवीसांनी बीडचं मंत्री बनावं अशी मागणी सुरेश धस यांनी केली। यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांच्या तत्पर ॲक्शनमुळे वाल्मिक कराडला शरण यावं लागलं, असं धस म्हणाले। सरकारनं वाल्मिक कराडला अटक व्हिडिओ व्हायरल होतो पण माणूस सापडत नाही, हे चिंताजनक आहे, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या। पोलिसांना कराड सापडत नाही हे कसं काय शक्य आहे, असा सवाल सुप्रिया सुळेंनी सरेंडर केलं म्हणजे विषय संपत नाही। धनंजय मुंडे आणि फडणवीसांच्या भेटीत काय चर्चा झाली, 22 दिवसांनंतर कराड शरण कसं काय आला, असे अनेक सवाल। धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून काढल्याशिवाय न्याय मिळणार नाही, मुंडेंना मंत्रिपदावरून हटवा अशी मागणी संभाजीराजे छत्रपतींनी केली। धनंजय मुंडेंना पालकमंत्री करू नका, असं संभाजीराजे म्हणाले। वाल्मिक कराडचा हत्येत सहभाग नव्हता तर इतके दिवस समोर का आला नाही, असा सवाल संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी विचारलाय। आम्हाला मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली। वाल्मिक कराडनं सरेंडर झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी हल्लाबोल केला। शरण जायचं आधीच ठरलं होतं, त्यासाठी सेटिंगही लावण्यात आली, म्हणून सरेंडरसाठी इतके दिवस लागले, असा आरोप आव्हाडांनी केला। तर कराडनं खंडणीबद्दल कबुली दिली, मात्र हत्येबाबत तो काहीच बोलला नाही, असा आरोप आव्हाडांनी केला। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली। यावेळी देशमुख कुटुंबियांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न जरांगे पाटलांनी केला। फरार आरोपीला पोचण्याचं काम सुरू आहे। सरकारनं आरोपींना पाठीशी घालू नये, हत्येतील सर्व आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, फरार आरोपींना तत्काळ अटक करा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली। आरोपींना मदत करणारे सुटले नाही पाहिजेत, आरोपींना मदत करणारे मंत्री आमदार असले तरी सोडू नका, आरोपीच्या बाजूने उभे राहू नका अशी मागणी मनोज जरांगेंनी केली। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ राज्यभर मोर्चे काढा, आंदोलन करा, असं आवाहन मनोज जरांगेंनी केलं। आरोपींना वाचवण्यासाठी येरझाऱ्या घालणाऱ्यांना अटक करा, असंही जरांगे म्हणाले। इथे क्षणाचा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात।